किनाऱ्यावर परतलेले लाटमधल्या मागच्या भागात आपण बघितलं परतीची पावलं. चला तर मग आजच्या भागात आपण बघूया नवीन नाव. देशमुखवाड्यात पुन्हा दिवस सुरू झाले. सकाळी तुळशीसमोर दिवा लागायचा. रोहिणीची मंद प्रार्थना घरभर ऐकू यायची. सगळं पूर्वीसारखं दिसत होतं. पण त्या घरात आता एक गुपित राहत होतं. एक असं सत्य जे फक्त दोन स्त्रियांना माहिती होतं. मोनिका आता फार शांत झाली होती. ती घरकाम करायची, रोहिणीला मदत करायची, पण विजयसमोर जास्त बोलत नसे. कारण प्रत्येक क्षणी तिला वाटायचं तो माझ्याकडे बघतोय, पण मला ओळखत नाही. आणि हीच भावना तिच्या मनाला सतत जखम देत होती. एक दिवस सकाळी विजय अंगणात चहा घेत बसला होता. मोनिका तुळशीला पाणी घालत होती. वारा हलकेच वाहत होता. तिच्या बदललेल्या चेहऱ्यावर सूर्यकिरण पडले होते. विजय काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याला पुन्हा तीच विचित्र ओढ जाणवली. जणू या स्त्रीचं दुःख तो आधीपासून ओळखतो. आणि तो अचानक म्हणाला, "एक गोष्ट विचारू?" मोनिकाचे हात थरथरले. ती फक्त "हं" म्हणाली. "तुमचं नाव अजून सांगितलंच नाहीत तुम्ही." क्षणभर वेळ थांबल्यासारखा झाला. रोहिणी स्वयंपाकघराच्या दारात उभी होती. तिच्याही नजरा मोनिकावर खिळल्या. मोनिकाच्या मनात वादळ सुरू झालं. मोनिका हे नाव ती आता उच्चारू शकत नव्हती. कारण त्या नावासोबत अपराध, वेदना आणि मृत्यू जोडलेला होता. ती काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, "नैना." विजय हलकसा हसला. "छान नाव आहे." मोनिकाच्या छातीत वेदना उठली. कारण त्या क्षणी तिने स्वतःला गमावलं होतं. त्या दिवसानंतर ती नैना झाली. विजयसाठी एक अनोळखी स्त्री. रोहिणीसाठी मात्र अजूनही मोनिका. कधी रोहिणी चुकून तिला जुन्या नावाने हाक मारायची. मग लगेच शांत व्हायची. आणि त्या क्षणी दोघींच्याही डोळ्यात पाणी यायचं. विजयला मात्र हळूहळू नैनाची सवय होऊ लागली. तो तिच्यासोबत चहा प्यायचा, तिच्याशी बोलायचा आणि नकळत तिच्याजवळ शांत वाटायला लागलं की एक दिवस तो हसत म्हणाला, "तुम्ही ऐकता खूप आणि बोलता कमी." नैना हलकस हसली. काही लोक बोलून थकतात, मग शांत राहायला शिकतात. त्या वाक्यावर विजय बराच वेळ काही बोलला नाही. कारण त्याला त्या शब्दात खोल वेदना ऐकू आली होती. त्या रात्री पाऊस पडत होता. वीज चमकत होती. विजय हॉलमध्ये बसून जुन्या फोटोंचा अल्बम पाहत होता. नैना दूर उभी होती. अचानक विजयच्या हातात त्याचा आणि मोनिकाच्या लग्नाचा फोटो आला. तो काही क्षण त्या फोटोसमोर शांत बसून राहिला. नैना थरथरू लागली. तिला वाटलं, आज सगळं संपेल. विजय हलक्या आवाजात म्हणाला, "ती खूप सुंदर होती ना?" नैनाच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती काही बोलली नाही. विजय पुढे म्हणाला, "पण माहितीये मला, तिचा चेहरा नाही जास्त आठवत." नैना दचकली. तो फोटो बंद करत म्हणाला, "मला तिचं हसणं आठवतं, माझी वाट पाहणं आठवतं, माझ्यावरचं प्रेम आठवतं." नैनाच्या डोळ्यातनं अश्रू ओघळले. कारण ज्या चेहऱ्यामुळे तिने स्वतःला शिक्षा दिली होती, तो चेहरा विजयसाठी कधीच महत्त्वाचा नव्हता. त्या रात्री ती बराच वेळ रडत राहिली. रोहिणी तिच्याजवळ जाऊन बसली. मोनिका हलक्या आवाजात म्हणाली, "आई, मी स्वतःला किती चुकीचं समजत राहिले." रोहिणी तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, "माणूस दुःखात असताना स्वतःलाच सर्वात कठोर शिक्षा देतो ग." आणि ती थोडी थांबली.
पण देव प्रत्येकाला दुसरी संधी देतो. बाहेर पाऊस थांबला होता. आकाश स्वच्छ होऊ लागलं होतं आणि मोनिका नावाच्या तुटलेल्या स्त्रीच्या आत नैना नावाचं नवीन आयुष्य हळूहळू जन्म घेत होतं. इथेच आज आपला आजचा भाग संपतोय. पुढच्या भागात बघूया आपण अपूर्ण सत्य. ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.